ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच मुंबईच्या गिरगावमध्ये आता दोघांचे एकत्र बॅनर्स झळकलेत। मराठी माणसाला वाचवण्याकरता दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घराणी ही यशस्वी ठरली आणि त्यातीलच ठाकरे ब्रँड हा कायम राहावा याकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जी चर्चा रंगली आहे ती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का। आणि त्याच औचित्यानं आपण जर बघितलं तर आपल्याला गिरगाव अर्थात मराठी माणसं या ठिकाणी अनेक आहेत आणि अशा मराठी जनतेसाठी तुम्ही एकत्र या अशा आशयाचे बॅनर आपल्याला गिरगाव परिसरामध्ये पाहायला मिळतात। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि परप्रांतीयांचे महाराष्ट्र घेण्याचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मराठी मतं, मराठी समाज आणि मराठी माणसासाठी लढणारा या दोन्ही पक्ष आहेत। मग अगदी मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं वारंवार आपण आता बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये जी वक्तव्य येतात ती सकारात्मक चर्चेची येतात। स्वतः संजय राऊत सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं तर अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात की मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि बंधूंचं मनोमिलन व्हावं आणि मराठी माणसासाठी त्यांनी उभं राहावं अशा आशयाचे बॅनर आपल्याला सध्या गिरगाव परिसरामध्ये विशेष अर्थानं झळकलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।